सागर भारत हो हो या शक्तीने आणि आज शब्दांच्या अभिव्यक्तीने पालघर साहित्य पालघर पल्प साहित्य परिवार आयोजित या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये देशभक्ती अर्थात या स्वातंत्र्याची यशोगाथा या पहिल्या सत्रामध्ये संपन्न झाली. या दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्याच्या अगोदर मी आता वंदू श्रोतेजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी अशा उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं ज्येष्ठ श्रेष्ठ कवींचं पुनश्च एकदा द्वितीय सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या पालघर पल्प साहित्य परिवार आयोजित या कार्यक्रमाच्या आणि पालघर पल्प साहित्य परिवाराच्या सौ लीना पाटील मॅडम सीईओ या उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्दसंबंधी स्वागत करतोय. सन्मान्य किरण तोडणकर सर, सूर्यवंशी सर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्दसंबंधी स्वागत करतोय. त्याच पद्धतीने आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि आमच्या पालघर पल्प साहित्य परिवाराचे अर्धवयू सन्माननीय श्री कविवर्य संदीप पवार सर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्दसंबंधी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आपल्या परवानगीने या द्वितीय सत्राला मान्यवरांनो, कवी मित्रांनो सुरुवात करतोय. रसिक मित्रांनो म्हणताय की आम्ही शब्दांचीच पूजा करत नाही, आम्ही शब्दांचीच पूजा करत नाही तर माणसांसाठी आरती गातो. आणि ज्यांच्या गावी सूर्य नाही, आणि ज्यांच्या गावी सूर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो, त्यांच्या हाती उजेड देतो. आणि म्हणूनच आज या 78व्या स्वातंत्र्य दिनाचा चिरायू होऊ असा संकल्प आमच्या या शब्दसंबंधी वाहून मी सर्वप्रथम निमंत्रित करत आहे. महाराष्ट्रभरातून आपल्या या आजच्या राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये कवी सामील झालेले आहेत, एकत्रित आलेले आहेत. कवी गोंदिया या ठिकाणावरून आहेत द्वितीय सत्रामध्ये आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे राष्ट्रभक्ती. सन्माननीय कवी कुलदीप योगेंद्र सावतवान यांना मी निमंत्रित करतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार सर. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तरी आज मी आजच्या दिनानिमित्त आपल्या समक्ष माझी स्वलिखित राष्ट्रभक्ती कविता प्रस्तुत करतो आहे. सगळ्या सेवेहुनी खरी हो राष्ट्रभक्ती महान, करू राष्ट्रभक्ती महान, करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. आपुल्या राष्ट्रामध्ये जन्मले शूरवीर जवान, त्यांनीच केली राष्ट्रभक्ती अन वाढले राष्ट्राचे मान. लाख मुलाचं आहे हो त्यांच्या देशाला बलिदान, करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. स्वातंत्र्य मिळताच राष्ट्राला धीर धरला धरणीने, माय म्हणे माझी ही अपत्ये लढली मोठ्या शौर्याने. सैन्यांनी हो दिली आहुती दिले बलिदान, करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. कोणत्याही वादाला आम्ही समोरे जाऊ, करू संकटांचा सामना मातेला उन्नती देऊ. आमच्या ह्या ग्वाहीने होईल देशाचे कल्याण, करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. आपल्या भारत मातेने हिम्मत केली प्रदान, या हिमतीनं घेऊ शत्रूचे या हो आम्ही प्राण. या यशस्वी ध्येयाने घेऊ यशाची उडान, करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. समाजाला देऊ प्रगती, वाढवू देशाची शान. अभिमान याचाच आम्हा की भारत भूही आहे महान. या उंच पदाला घेऊन आम्ही करू राष्ट्र यशगान, करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. करू राष्ट्रभक्ती हो आम्ही, वाढवू देशाची शान. धन्यवाद. कुलदीप सर, खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही या शब्दसंबंधी राष्ट्रभक्तीने देशाची शान वाढवण्याचा हा जो संकल्प केलेला आहे आमच्या समोर मांडलेला आहे, अतिशय कौतुकास्पद आहे. लहान लहान छोट्या छोट्या बाबीतून आपण आपली राष्ट्रभक्ती सादर करतो, दाखवतो. पण आज पालघर पल्पच्या माध्यमातून सर्व राज्यभरातील कवींनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी हा जो राष्ट्रीय एक
शब्द सुमनांजली जी आहे ती या सर्व क्रांतिकारकांना, देशभक्तांना वाहण्याचा हा जो संकल्प केला तो खरोखर गौरवास्पद आहे आणि त्याची सुरुवात कुलदीप सरांच्या माध्यमातून झाली. धन्यवाद सर. आओ करे इस देश का सम्मान, आओ करे इस देश का सम्मान, जोर से सभी बोलो मेरा प्यारा भारत देश महान, मेरा प्यारा भारत देश महान. पुढील कवींकडे वळतोय. आमच्या पालघरमधील वानगाव या ठिकाणावरील एक आदर्श शिक्षिका, साहित्यिका आणि कवयित्री सन्माननीय अनुराधा धामोडे मॅडम उपस्थित आहेत. भारताचा शिल्पकार हे त्यांचं काव्य मी त्यांना सादर करण्याची विनंती करतोय. सन्माननीय अनुराधा धामोडे मॅडम. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भारताचा शिल्पकार. युवा, या पुण्यभूमीचा आदर्श घेऊन चाल. देशभक्तीसाठी देशाचा अभिमान टिकून ठेव. मनात सदा जिद्द असू दे मराठी वारसा स्वाभिमानाने जपण्याचा. तूच आहेस देशाचा भविष्यकाळ. या भविष्याची धुरा तुझ्या हाती घे आणि अनिती व अत्याचाराविरोधी लढ. प्रत्येक कानाकोपऱ्यात लुटणाऱ्या माय बहिणीची रक्षा करण्याचा तुझ्या मनी झरा वाहू दे. पापी भ्रष्टाचारी लोकांना ठणकावून सांग की ही रामकृष्णाची आहे धरती. अखंड कर तू ब्रह्मशक्ती आणि दाखवून दे तुझ्यात असलेली शक्ती. मग काय पिशात या पापी लोकांची. तुझ्यातील सळसळणारं रक्त पेटून उठू दे. जिद्दीचे पाऊल पुढे टाक आणि व्यसनाधीनतेने माजलेल्यांना पेटविण्याचे धाडस कर. आधुनिकतेची कास धर आणि बदलून टाक ती स्थिती. देशभक्तीच्या भावनेने हिंदुस्थान एकवटून टाक. विज्ञानाच्या प्रगतीचा तू फडकवत ठेव निशाण. आजचा रवी तूच आहेस, आजचा रवी तूच आहेस. तुझी शक्ती किरणे अवनीवरी उधळून या समाजातील अंधकार दूर कर. थोर हुतात्म्याचा आदर्श मणी बाळगून या भूमातेचा आपल्या कपाळी लाव टिळा आणि भारत मातेला वंदन करून शपथ घे की माते तुझे स्वातंत्र्य टिकवीन, माते तुझे स्वातंत्र्य टिकवेन आणि तुझे वैभव टिकवून ठेवण्यास मानाने झटेन. तुझे स्वातंत्र्य टिकवेन आणि तुझे वैभव टिकवून ठेवण्यास मानाने झटेन. या भारत मातेचे रक्षण करण्या घे तू आता हाती शिवबाची तलवार. या भारत मातेचे रक्षण करण्या घे तू आता हाती शिवबाची तलवार. अन तूच बन भारताचा शिल्पकार, अन तूच बन भारताचा शिल्पकार. धन्यवाद. खूपच छान धामोडे मॅडम. अतिशय आज युवा वर्गाला तुम्ही भारताच्या शिल्पकाराची जी उपमा दिलेली आहे ती अगदी समर्पक आहे. देशाचं रक्षण करण्यासाठी शूर जवान सीमेवर आपलं उभे आहेत, पण युवा वर्ग कुठेतरी भरकटलेला आहे आणि साहित्यिकांनी अगदी योग्य फटकारा या राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून, शिल्पकाराच्या माध्यमातून तुम्ही लावलेला आहे. खूपच छान तुमची काव्यरचना. धन्यवाद. रसिक मित्रांनो, कविता नंतर फुलते. रसिक मित्रांनो, कविता नंतर फुलते, अगोदर स्वतःला स्फुरून यावं लागतं. साहित्य नंतर पाझरतं, अगोदर माणूस म्हणून आपल्याला जगावं लागतं. आणि या सगळ्या रचनांमधून तुम्ही सर्वजण ह्या राष्ट्रभक्तीला, देशप्रेमाला जागून आपले शब्द या ठिकाणी नतमस्तक करतायत, स्फुरतायत. ही खूपच महत्वाची बाब आहे. यानंतर मी पुढील कवींना या ठिकाणी उपस्थित करतोय. गुजरात, अहमदाबाद या ठिकाणावरून त्या आपल्याशी जोडलेल्या आहेत अशा सन्माननीय कवयित्री वैशाली वर्तक मॅडम एक नवीन विषय घेऊन येत आहेत. मूल स्वातंत्र्याचे कवयित्री वैशाली वर्तक मॅडम. कवितेचं शीर्षक आहे मूल स्वातंत्र्याचे. होत होते अत्याचार अमाप, होत होते अत्याचार अमाप, सहवेना जनतेला पारतंत्र्य. आपल्याच देशात नव्हते, आपल्याच देशात नव्हते, आपणास कसलेच स्वातंत्र्य. पेटून उठले भारतीय, पेटून उठले भारतीय, पेटवल्या मशाल स्वातंत्र्याची. हसतमुखे झाले उदार जीवावर, हसतमुखे झाले उदार जीवावर, दिली क्रांतीवीरांनी आहुती प्राणांची. आज आपण आहोत स्वतंत्र, आज आपण आहोत स्वतंत्र, पण मोल जाणार त्या स्वातंत्र्याचे, पण मोल जाणार त्या स्वातंत्र्याचे. सदा राहू एकजुटीने, न विसरता ऋण क्रांतीवीरांचे. आठवूया स्मरूया त्या शहीदांना, आठवूया स्मरूया
त्या शहीदांना वंदे मातरम म्हणत जे चढले फाशी. व्यर्थ न जाओ त्यांचे बलिदान, व्यर्थ न जाओ त्यांचे बलिदान, तिरंगा सदैव फडकत राहो आकाशी. देशप्रेम देशभक्तीची मशाल, देशप्रेम देशभक्तीची मशाल, तेवत राहो सदैव अंतरी. स्वातंत्र्याचे मोल जाणता, स्वातंत्र्याचे मोल जाणता, अभिमानाने मान उंचावते खरोखरी, अभिमानानं मान उंचावते खरोखरी. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर पद्धतीची तुमची ही काव्य रचना. खरोखरच या स्वातंत्र्याचं मोल जोपर्यंत लहान लहान बाबींमधून आपल्याला कळत नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याचा समज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आज आपण बघतोय की कुठे रस्त्यावर जर तिरंगा पडलेला आपल्याला दिसला तर त्वरित आपण तो उचलून छातीशी घेतोय, जवळ बाळगतोय. आयुष्य सुंदरच असतं पण त्याची किंमत ना स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. सर्वांचं आयुष्य सुंदर आहे पण त्याचं किंमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. आणि देशासाठी ज्यांनी प्राण विसरले ना त्या प्रत्येक शूराला वैशाली मॅडम तुमच्या माध्यमातून ही एक आदरांजली, नमन आणि कडक सेल्यूट या कवितेच्या माध्यमातून झालेला आहे. मी तुमचं पुनश्च आभार व्यक्त करतो. यानंतर मी पुढील कवयित्री दौंड पुणे या ठिकाणावरून माझ्याशी जोडलेले आहेत. आपल्याशी माझा देश ही शीर्षक असणारं काव्य सन्माननीय कवयित्री अनिसा शेख मॅडम आपल्या पुढे घेऊन येत आहेत. मला सांगायला आनंद होतोय की या द्वितीय सत्रामध्ये जेवढे शीर्षक असणाऱ्या कविता आहेत एकापेक्षा एक वेगळं शीर्षक त्या सर्व काव्यांना आहे. त्यामुळे अनिसा शेख मॅडम यांना मी विनंती करेन की आपण माझा देश हे काव्य या ठिकाणी सादरीकरण करावं. हिरवा निळा नि केशरी फडके नभात झेंडा, हिरवा निळा नि केशरी फडके नभात झेंडा, हृदयात प्रेम जनगण राष्ट्रीय गान आहे. हिरवा निळा नि केशरी फडके नभात झेंडा, हृदयात प्रेम जनगण राष्ट्रीय गान आहे. आणि दुसरा शेर, झालाय जन्म माझा मातीत भारताच्या, झालाय जन्म माझा मातीत भारताच्या, मी भारतीय याचा मज स्वाभिमान आहे. झालाय जन्म माझा मातीत भारताच्या, मी भारतीय याचा मज स्वाभिमान आहे. आज पुढचा शेर, एकत्र नांदणाऱ्या कित्येक धर्म जाती, एकत्र नांदणाऱ्या कित्येक धर्म जाती, जगतात भारताची मोठीच शान आहे. एकत्र नांदणाऱ्या कित्येक धर्म जाती, जगतात भारताची मोठीच शान आहे. आणि कविता घेते माझा देश. माझा देश माझा प्राण, माझा देश माझा प्राण, मला त्याचा अभिमान. हक्क कर्तव्याने युक्त आहे आमचे संविधान. विविध जाती धर्मांना आमच्या देशात मान, विविधतेत एकता माझ्या या देशाची शान. तिरंगी झेंडा आमचा मध्ये अशोक चक्र, तिरंगी झेंडा आमचा मध्ये अशोक चक्र, उभा आहे तो सदैव होणार नाही तो वक्र, उभा आहे तो सदैव होणार नाही तो वक्र. केशरी रंगाने होतो बोध त्यागाने धैर्याचा, केशरी रंगाने होतो बोध त्यागाने धैर्याचा, पांढरा रंग प्रतीक सत्य शांती प्रकाशाचा, पांढरा रंग प्रतीक सत्य शांती प्रकाशाचा. आणि शेवटचं कडवं, हिरवा गडद रंग निष्ठा आणि समृद्धीचा, हिरवा गडद रंग निष्ठा आणि समृद्धीचा, निळ्या रंगाचे हे चक्र प्रगती आणि शांतीचा, निळ्या रंगाचे हे चक्र प्रगती आणि शांतीचा. धन्यवाद. खूपच छान अनिता मॅडम. अतिशय सुंदर पद्धतीने दोन्ही शेर तुमचे एक एक शेर म्हणजे एक एक काव्य अशा पद्धतीचं सादरीकरण होतं. अतिशय सुंदर पद्धतीने तिरंग्याचं महत्व, पांढरा रंग, केशरी रंग, अशोक चक्र आणि हिरवा रंगाचं महत्व तुम्ही कवितेच्या माध्यमातून समजावलं. मान्यवर कवी प्रमोद सूर्यवंशी सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अतिशय सुंदर पद्धतीची गझल ते सादर करतायत. म्हणून मी म्हटलं अनिसा मॅडम की एक शेर म्हणजे एक गझल तुमची आहे. धन्यवाद, अतिशय छान. यानंतर मी जळगाव या ठिकाणावरून आपल्याशी जोडल्या गेलेल्या कवयित्री नंदा मघाडे मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण देशभक्ती हे जे आपलं शीर्षक आहे ती कविता या ठिकाणी सादर करावी. कवयित्री नंदा मॅडम. नमस्कार रसिक मित्र. माझ्या कवितेचं नाव आहे देशभक्ती. तर मी आपल्या पुढे माझी कविता सादर करीत आहे. सर्वांना त्याआधी
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. साऱ्या जगतावरी गाजले नाव ज्याचे, साऱ्या भारतावरी गाजले नाव ज्याचे, भारत माझा देश हो, भारत माझा देश, भारत माझा देश हो, भारत माझा देश. हिमालयाच्या शिखरावरती रविकिरणांची माळ भारत माझा देश हो, भारत माझा देश, भारत माझा देश हो, भारत माझा देश. देश विदेशी किती जाहले, कितीतरी आले, कितीतरी गेले, वीर गतीने शूर हो लढले, कीर्ती त्यांची अनेक. भारत माझा देश हो, भारत माझा देश, भारत माझा देश हो, भारत माझा देश. संत महिमा युगायुगाची वर्तन करण्या मार्ग दावित, नारीचा सन्मान करिली पावित्र्याची रे. भारत माझा देश हो, भारत माझा देश, भारत माझा देश हो, भारत माझा देश. विद्येचे ते शस्त्र घेऊनी, क्रांतीचे रणशिंग फुंकुनी, पीडितांचे ते दुःख जाणून करून कार्य अनेक. भारत माझा देश हो, भारत माझा देश, भारत माझा देश हो, भारत माझा देश. हरित क्रांतीने पावन धरती, माणुसकीची नाती गोती, माणुसकीची नाती गोती, सौख्यपणे इथे नांदती, पिढ्या पिढ्याची देण, पिढ्या पिढ्याची देण. भारत माझा देश हो, भारत माझा देश, भारत माझा देश हो, भारत माझा देश. जय जय भारत देश माझा, भारत माझा देश. धन्यवाद. खूप खूप छान नंदा मॅडम, इतकं सुंदर सादरीकरण, म्हणजे अगदी जीव ओतून. कारण पहिल्या सत्रापासून तर आतापर्यंत मला एक प्रकर्षाने ऑब्झर्वेशन असं दिसलं की हातामध्ये तिरंगा घेऊन, बॅच लावून आणि जीव ओतून, म्हणजे बोलताना, सादरीकरण करताना, म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं की नंदा मॅडम समोर प्रत्यक्ष हे सादरीकरण करतायत. अतिशय सुंदर काव्य सादरीकरण कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण. यानंतर मी पुढे जाईन. माझ्याकडे पुन्हा शुरांची भूमी सातारा या ठिकाणावरून कवयित्री जोडलेल्या आहेत. सन्माननीय कवित्राई अनिता भोसले मॅडम सातारा या ठिकाणाहून आपल्याशी जोडलेल्या आहेत. स्वातंत्र्याची वर्षे या काव्य शीर्षकाने ते आपल्या समोर सादरीकरण करतायत. कवयित्री सन्माननीय अनिता भोसले मॅडम. स्वातंत्र्याचे वर्ष. स्वातंत्र्याची इतकी वर्ष, स्वातंत्र्याची इतकी वर्ष आली तशी गेली, स्वातंत्र्याची इतकी वर्ष आली तशी गेली. पोटाचा प्रश्न सोडवता सोडवता, पोटाचा प्रश्न सोडवता सोडवता पोटच खपाटीला लागली, पोटेच खपाटीला लागली. होती त्यापेक्षा कित्येक पटीने, होती त्यापेक्षा कित्येक पटीने आता वाढली आहे बेकारी, आता वाढली आहे बेकारी. आणि घरोघरी नवी प्रजा जन्म घेते बिचारी, आणि घरोघरी नवीन प्रजा जन्म घेते बिचारी. असे स्वातंत्र्य आमुचे, असे स्वातंत्र्य आमुचे, अशी आमची ही लोकशाही, अशी आमची ही लोकशाही. घोटाळे भ्रष्टाचार यांचे ध्वज, घोटाळे भ्रष्टाचार यांचेच ध्वज, फडकती दिशा आता दाही, फडकती दिशा आता दाही. आता छाती फुलत नाही, आता छाती फुलत नाही सुभाषचंद्र आणि सावरकर, आता छाती फुलत नाही सुभाषचंद्र आणि सावरकर. स्वातंत्र्य हताशपणे सांगते, स्वातंत्र्य हताशपणे सांगते, आलेला दिवस साजर करा, आलेला दिवस साजरा करा. आलेला दिवस साजरा करताना संपून जाईल सारी जिंदगानी, आलेला दिवस साजरा करताना संपून जाईल सारी जिंदगानी. आणि आपल्या लेकरांकडे पाहून, आणि आपल्या लेकरांकडे पाहून येईल भारत मातेच्या डोळ्यात पाणी, येईल भारत मातेच्या डोळ्यात पाणी. जय हिंद, जय शिवराय. अनिता मॅडम, तुमच्या कवितेतील शब्दांनी खरोखरच आम्हाला विचार करायला भाग पडलं. स्वातंत्र्याची 78 वर्ष झाल्यानंतर असाही एखादा समाज घटक आहे की जो 2 वेळेच्या अन्नासाठी
आणि आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आज झगडतोय. आज देशातील अशाही एका वर्गावर तुम्ही भाष्य केलं. एक ओरखडे आणणारं हे सुंदर असं काव्य तुम्ही विचार करायला भाग पडलं. मनपूर्वक आभार. आणि मॅडम यानंतर म्हणतात भान ठेवून योजना आखा. बाबा आमटे म्हणायचे भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा. आजचं या पालघर पल्पप साहित्य परिवाराचं आजच्या अध्यक्षस्थान संदीप सर यांनी मला मध्येच सांगताना आनंद वाटतोय की हे सुंदर असं काव्य जे फुलतंय आणि आपण सगळे त्याच्यामध्ये समरसून आलेलो आहोत. पण त्याचं सगळं जे आयोजन नियोजन आहे, ती जी योजना आहे ती संदीप सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने राबवली. म्हणजे प्रसार माध्यमांपासून सर्व कवींपर्यंत पोहोचवण्यासाठी एकदा मनपूर्वक आभार आम्हा सर्वांकडून. सन्माननीय संदीप सर. आणि मी पुढे जातोय. कवी विजय सर आपल्याशी जॉईन होतीलच. पुढे मी आमच्या बोईसर या ठिकाणावरून एक अष्टपैलू कवयित्री, विद्यार्थीप्रिय शिक्षिका आमच्या बरोबर जॉईन आहेत. कवयित्री शीतल संखे मॅम, ज्या अनेक कवी संमेलन गाजवतात अशा आमच्या कवयित्री शीतल संखे मॅम. देशप्रेमाचे बलिदानाचे राखा थोडे मोल रे. देशप्रेमाचे आणि बलिदानाचे राखा थोडे मोल रे अशा या सुंदर शीर्षकाने कवयित्री शीतल संखे मॅम आपल्या समोर सादरीकरण करतायत. सर्वांना नमस्कार. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या कवितेचे शीर्षक आहे देशप्रेमाचे बलिदानाचे राखा थोडे मोल रे. देशभक्ती जर नसात तर दाखवा वर्तवणुकी तरी. देश आपला स्वतंत्र झाला, स्वातंत्र्याचे भान असू दे. देशप्रेमाचे बलिदानाचे राखा थोडे मोल रे. अज्ञानाला दूर करा रे, स्वच्छता प्रदूषण पर्यावरणाला भविष्यासाठी जपा रे. देशप्रेमाचे बलिदानाचे राखा थोडे मोल रे. वैचारिक क्रांती करूया, भविष्यवेधी शिक्षणासाठी सजग होऊया. स्वतंत्र देशाचे गौरव जगतातून करूया. देशप्रेमाचे बलिदानाचे राखा थोडे मोल रे. स्वाभिमानाने जगता जगता कर्तृत्वाने सिद्ध हो रे. देशवासीय म्हणता म्हणता देशप्रेमाला कायम जपूया. देशप्रेमाचे बलिदानाचे राखा थोडे मोल रे. विश्वशांतीचे भान ठेवूया. देशात शांती सौख्याने नांदूया. अशांतीला नको निमंत्रण, प्रत्येकाने ब्रीद जपूया. देशप्रेमाचे राखा थोडे भान रे. धन्यवाद. अतिशय सुंदर संख्या मॅडम, खूप छान संदेश तुम्ही दिलात की या देशप्रेमाचं भान ठेवून, मी मगाशी म्हटलं जसं भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा. देशप्रेम केवळ हा एक शब्द नाहीये, तर तो माझ्यासाठी जीवन सर्वस्व आहे. जशा माझ्या प्राथमिक गरजा या पूर्ण होत आहेत, तर माझंही त्याच्याप्रती काही कर्तव्य आहेत जी माझ्याकडून पूर्ण झाली पाहिजेत. याचा एक सुंदर संदेश शीतल मॅडम कडून आपल्याला लक्षात आला. म्हणतात शब्दांनी शब्दांचा सागर झाला पाहिजे. शब्दांनी शब्दांचा सागर झाला पाहिजे. ओढून ताणून कविता होत नसते. आता आपण सगळी कविता सादर करतोय. ओढून ताणून कविता होत नसते. रसिकाला कवितेचा आधार झाला पाहिजे. या ठिकाणी देश संकल्पना, मोठी व्यापक संकल्पना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे येते. यानंतर मी पुढील जे कवी माझ्यापर्यंत आणि या द्वितीय सत्रामध्ये उपस्थित आहेत, सन्माननीय अशा एका कवीला आम्ही निमंत्रित करतोय की ज्यांनी अनेक गीते दिग्दर्शित केलेली आहेत. अनेक त्यांच्या कविता या युट्यूबला खूपच फेमस आहेत. असे आमचे ठाण्यामधील कवी मित्र सन्माननीय दीपक सोनावणे सर हे तिरंगा या शीर्षकाचे हे काव्य जे आहे ते सादर करतायत. सन्माननीय कवी दीपक सोनावणे सर. माझी कविता मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे तिरंगा. तिरंग्यात असलेले चारही रंग रासून भांडू लागले आपसात. शिव्याशाप देऊन करू लागले तिरंग्यातून वेगळं होण्याची बात. भगव्या रंगाची रंगत न्यारी, हिरवा रंगही भलताच करारी. निळ्या रंगाची ताकद सारी, पांढरा रंगही तेवढाच भारी. जोर लावू लागले सारे, सर्वांच्या डोक्यात होती चाल. रंगांच्या या ओढाताणीचा दुनिया पाहत होती कमाल. खेचून खेचून थकले शेवटी
ताकद संपली झाले हाल, वेगळं कोणी झालंच नाही, तिरंगा मात्र झाला लाल. हात टेकले चौघांनी अंती, सोडून मूर्खपणाची बात, शपथ घेऊन एकत्र आले, हातात घट्ट पकडून हात. मेहनतीने बनला आहे हा तिरंगा, असंख्य बलिदानांच्या शाईने. मेहनतीने बनला आहे हा तिरंगा, असंख्य बलिदानांच्या शाईने. चारही रंगांना अतूट ठेवलंय एकतेच्या मजबूत शिलाईने. चारही रंगांना अतूट ठेवलंय एकतेच्या मजबूत शिलाईने. तिरंगा कोणती वस्तू नाही, तिरंगा कोणती वस्तू नाही ज्यातून फाटून वेगळं व्हाल. तिरंगा कोणतीही वस्तू नाही ज्यातून फाटून वेगळं व्हाल. प्रयत्न वाटल्यास करून पहा, एका चुटकीत नामशेष व्हाल. प्रयत्न वाटल्यास करून पहा, एका चुटकीत नामशेष व्हाल. धन्यवाद. क्या बात आहे दीपक सर, आणि अतिशय सुंदर सादरीकरण तुमचं, की खरोखरच या सगळ्या गोष्टीचं मोल देशभक्ती म्हणजे नक्की किती खोलवर हा विचार आपल्याशी जोडलेला आहे आणि तो आपल्या हृदयामध्ये अंतिम श्वासापर्यंत असायला हवा. जयाच्या शिरी केसरी रंग शोभे, दुजा पाहता पांढरा चित्त लोभे, हिरवा तिजा शांती देई मनाला, नमस्कार माझा या तिरंगी ध्वजाला, नमस्कार माझा या तिरंगी ध्वजाला. अतिशय सुंदर सन्माननीय सोनवणे सर. मी माझ्या द्वितीय सत्राला पूर्णविराम देऊन मी आजच्या कार्यक्रमाचे जे निमंत्रित सन्माननीय कवी आहेत यांच्याकडे मी हे सत्र घेऊन जातोय. अतिशय उत्तरोत्तर स्वातंत्र्याची ही यशोगाथा हे काव्य संमेलन फुलत आहे. उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पल्पच्या माध्यमातून हा तयार करण्यात आलेला सुंदरसा प्लॅटफॉर्म फुलतोय, याचं मला पालघरच्या माध्यमातून हे राज्यस्तरीय कवी संमेलनाचा खूप आनंद आहे आणि खूप अभिमान सुद्धा आहे. सर्वज्ञ कणसे सरांना विनंती करतोय की आपण आपले काव्य जे आहे ते सादर करावं. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना 78व्या भारतीय स्वातंत्र्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या काव्यपंथीकडे ओळतो. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा आनंद सोहळा आज संपन्न होतो. या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा आनंद सोहळा संपन्न होतो. या तिरंगा आमचा शुभदिनी आजला, अभिमानाने मुक्तपणे उंच गगनी लहरतो. या अभिमानाने मुक्तपणे गगनी लहरतोय. तिरंग्याचे 3 रंग, तिरंग्याचे 3 रंग देती संदेश आम्हा भारतीयांना, स्वीकारना कृतज्ञ भावाने सज्ज आम्ही झालो. या स्वीकारण्या कृतज्ञ भावाने सज्ज आम्ही झालो. या शान तिरंग्याची आम्हा हृदयी ठसली. या शान तिरंग्याची आम्हा हृदयी ठसली. या केसरी स्मरण करी आम्हा, केसरी स्मरण करी आम्हा बलिदानाचे स्वातंत्र्य वीरांच्या, धवल स्मरण करी आम्हा धवल क्रांतीची, रंग हिरवा स्मरण करी आम्हा संपन्न हरित क्रांतीची, अशोक चक्र हे प्रतीक आम्हा गतिमान प्रगती देशाची. स्वातंत्र्य दिनाचा हा पवित्र सोहळा मनोभावे हर्षभराने संपन्न करताना घराघरात आम्हा भारतीयांच्या मनामनात फक्त आणि फक्त आमचा तिरंगाच डौलाने आज फडकतोय. फक्त आणि फक्त आमचा तिरंगाच डौलाने आज फडकतोय. क्या बात आहे, क्या बात आहे सर. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सादरीकरण केलं. हा तिरंगा अतिशय सुंदर पद्धतीने फडकतोय आणि बहुतेक 6 वाजलेत, म्हणजे तिरंगा उतरवण्याची वेळ सूर्यास्ताच्या अगोदर झालेली आहे कणसे सर. आणि मला सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या कवितेमध्ये श्वेत क्रांती असेल, धवल क्रांती असेल, हरित क्रांती असेल, रजत क्रांती असेल, नील क्रांती असेल, भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटली त्या सगळ्यांना सामावून घेण्यासाठी जय जवान आणि जय किसान ही जी हाक दिली गेली त्याला स्मरून ह्या सगळ्या क्रांत्या झाल्या आणि त्यानंतर आपला देश आज विकसित होण्याच्या मार्गावर राहिलेला आहे. कसे सर अतिशय सुंदर पद्धतीने या क्रांती सगळे तुम्ही त्या कवितेमध्ये उलगडून सांगितले. मनपूर्वक आभार मी आपले व्यक्त करेन. रसिक मित्रांनो, कवितेचं असंच असतं. रसिक मित्रांनो, कवितेचं असंच असतं, हवं तेव्हा मार्ग अडवते. कवितेचं असंच असतं, हवं तेव्हा मार्ग अडवते आणि शब्द विषयाच्या आशयात नको तेव्हा रखडवते. मी पुढील कवींकडे जातोय. सन्माननीय धनंजय इंगळे सर पुणे येथून आपल्या या साहित्य परिवारामध्ये आजच्या कवी संमेलनामध्ये जॉईन आहेत. मान्यवर कवी धनंजय इंगळे सर, आपण आपली कविता सादरीकरण करावी. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सादर करतोय स्वातंत्र्य. माझ्या रचनेचं नाव आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याची पहाट उगवली, चला तिरंगा फडकवूया. स्वातंत्र्याची पहाट उगवली, चला तिरंगा फडकवूया.
उधळण केली रविकिरणांनी, सारे आनंदे गीत गाऊया. मातृभूमीच्या रक्षणा दिले इथे वीरांनी प्राण, मातृभूमीच्या रक्षणा दिले इथे वीरांनी प्राण. एक एक इंच भारत भूमीची शत्रू तू रे जाण, मातृभूमीच्या रक्षणा दिले इथे वीरांनी प्राण. एक एक इंच भारत भूमीची दुश्मना तू रे जाण. आग स्वातंत्र्याची, आग स्वातंत्र्याची होऊन वनव्यात पेटलं होतं रान, आग स्वातंत्र्याची वनव्यात होऊन पेटलं होतं रान. वीर शहीद होऊन तिरंग्यात सजली आमची शान, वीर शहीद होऊन तिरंग्यात सजली आमची शान. रक्षणा जन्मलो मातृभूमीच्या, रक्षणा जन्मलो मातृभूमीच्या, वीर आम्ही जवान. रक्षणा जन्मलो मातृभूमीच्या, वीर आम्ही जवान. सुजलाम सुफलाम करण्या देश आमुचा, नारा गाजे जय जवान जय किसान, नारा गाजे जय जवान जय किसान. धन्यवाद सर. धनंजय सर, अगदी म्हणजे अंतिमतेकडे जेव्हा शेवटाकडे आपण वळतोय आणि त्याचा शेवट गोड व्हावा असं जसं म्हणतोय ना धनंजय सर, अतिशय समर्पक सुंदर पद्धतीने तुम्ही ही रचना सादर केलीत आणि मन जिंकलं. अतिशय आभारी आहे. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रामध्ये जी आपल्याकडे नोंदणी झालेले सर्व कवी मान्यवर आणि कवयित्री यांना आपण संधी दिलेली आहे. आजच्या या पालघर पल्पप साहित्य पर्वात आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये देशभक्ती आणि स्वातंत्र्याची यशोगाथा हे काव्य संमेलन अगदी वेळेत सुरुवात होऊन वेळेत अंतिम टप्प्यामध्ये आपण घेऊन जातोय. आणि या सर्व मान्यवर कवी आणि कवयित्री महाराष्ट्रभरातून आपल्याबरोबर जोडलं जाणं हा पालघर आणि पल्पब साहित्य परिवाराचा खूप मोठा पल्ला आहे. आणि आम्हाला प्रथमतःच ही संधी अध्यक्ष आमच्या या पालघरचे यांच्या बरोबरीने मिळाली, त्याबद्दल मी आमचा किंवा सर्वांचा ऋणी राहील. जसं की मित्रांनो, सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच परिचय देत असतो. रसिक मित्रांनो, सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच परिचय देत असतो. तद्वतच तुम्ही स्वतःविषयी जरी काही बोलले नाही तरी तुमच्या या उत्तम रचनाच तुमचा परिचय देत आहेत आणि म्हणूनच तुम्ही सर्व आपणाबरोबर जोडले आहात. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक सन्माननीय किरण सूर्यवंशी सर या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यक्त व्हावं. सन्माननीय किरण तोडकर सूर्यवंशी सर. जय हिंद सर्वांना. आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन साजरा झाला असं मला वाटतंय सकाळपासून बघितलं तर. कारण प्रत्येक कवीने आपली कविता मनसोक्त बोलली. आमचे 2 सूत्रसंचालक त्यांनी भरभरून त्यांचे सूत्रसंचालन केलं. धनंजय सर असू द्या, इतर सर्व कवी असू द्या, लीनाताईंनी भरभरून मनात बसून कौतुक प्रत्येक कवितेचं केलं. आणि इतक्या मोठ्या संख्येनं सर्व उपस्थित आहेत. मी जास्त वेळ नाही घेणार. एक आवर्जून गोष्ट सांगेन की पलपच्या सर्व टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि इतका सुंदर कार्यक्रम आणि एक थोड्याशा वेळेत मस्तपैकी सादर करण्यासाठी प्रेरित इतर ग्रुपला प्रेरणा मिळाली. आणि मी आता माझी एक रचना सादर करतो. अस्तित्वाच्या कर्तृत्वाला अस्तित्वाची जाण आहे, अस्तित्वाच्या कर्तृत्वाला अस्तित्वाची जाण आहे. आम्ही ही भारत मातेचे पुत्रच, आम्ही ही भारत मातेचे पुत्रच. भारत मातेसाठी लढणाऱ्या हर एक वीराला, भारत मातेसाठी हर एक लढणाऱ्या वीराला आमचा मानाचा सलाम आहे, आमचा मानाचा सलाम आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय हा आमचा अखंड हिंदुस्थानचा, हा आमचा अखंड हिंदुस्थानचा नारा आहे. आतापर्यंत प्रत्येक सीमेवरती, प्रत्येक दलातला, प्रत्येक दल म्हणजे पोलीस दल असू द्या, CRP दल असू द्या, परत आपले मिलिटरीतले 3-4 खाते आहेत, नेव्ही वगैरे, त्या प्रत्येक दलातल्या प्रत्येक सैनिकाला आमचा मानाचा प्रणाम आहे, मानाचा प्रणाम आहे. जय भवानी जय शिवाजी हा आमचा अखंड महाराष्ट्राचा नारा आहे. जय भवानी जय शिवाजी हा आमचा अखंड महाराष्ट्राचा नारा आहे. आज ज्यांनी कवी संमेलनात प्रत्येकाने भाग घेतला ना, त्या प्रत्येक कवीला मानाचा मुजरा आहे, मानाचा मुजरा आहे. ओके, धन्यवाद. क्या बात आहे किरण सर.
शूरांच्या भूमीमध्ये तुम्ही वास्तव्य करताय हीच खूप मोठी गोष्ट आहे की ज्याच्या घराघरातून सैनिक सीमेवर लढतोय अशी सातारा कोल्हापूर ही भूमी शूरांची भूमी आहे. सैनिक असोत, त्यानंतर पोलीस खातं असत, या सगळ्यामध्ये घराघरातून सुहास सर, लीना मॅडम त्या ठिकाणाहून युवा जो आहे तो सीमेवर आपलं रक्षण करत असतो आणि किरण सरांनी त्या सर्वांचं शब्दातून प्रतिनिधित्व केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर मी पुढे जाईन. अध्यक्ष सन्माननीय संजय पवार सर यांना त्यानंतर विनंती करेन. त्या अगोदर मी सन्माननीय या पालघर आणि आम्हा सर्वांना या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्या पल्पब पब्लिकेशनच्या अर्धवयू सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय लीना पाटील मॅडम यांना मी विनंती करेन की आपण व्यक्त व्हावं. मी सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाहीये, तसं पण मी मध्ये मध्ये बोलून बराच डिस्टर्ब केलेला आहे तुम्हा सगळ्यांना. प्रथम मी 15 ऑगस्टच्या आपल्या संपूर्ण पल्पब साहित्य परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. माझे जे काही हे तुम्ही कवी कवयित्री बंधू भगिनी आहात, तुम्ही वेळेत जॉईन झालात आणि आजचा हा 15 ऑगस्ट खऱ्या अर्थाने पल्पबने साजरा केला. त्यामुळं पहिलं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या ह्या सगळ्या ज्या काही पल्पब परिवाराला आहेत आणि पल्पब परिवाराशी तुम्ही असेच सगळे जोडून राहा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मनपूर्वक आभार सन्माननीय लीना मॅडम. अगदी कमी शब्दामध्ये तुम्ही सुंदर व्यक्त झालात. माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्य आले आले. वाजत गाजत स्वातंत्र्य आले आले, पांढऱ्या ढगासारखे वाऱ्यावर विरून गेले. स्वातंत्र्य दिनाचा मोठा गाजावाजा झाला, पण माणूस माणसाला पारखा झाला. मिळाले स्वातंत्र्य म्हणायला आम्ही स्वतंत्र, कधी कधी वाटते याहून बरे पारतंत्र्य. एक माणूस कमवत होता, संसार चालत होता, आई वडिलांनी मांडून दिलेला संसार टिकतही होता. उंच झाली घरे मने मात्र खुजी झाली, मोठ्या झाल्या खोल्या आणि आबोला आला. नेते पुढारी झाले मोठे, गरिबांची कपाटी सपोटे, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते, दुचाकी 4 चाकीवर जाऊन मोफत धान्य आणले जाते. नेता चुकला म्हटले तर देशद्रोह होतो, विरोधकावर कारवाईचा बडगा असतो. तिकडचा चोर इकडे आला की साव होतो, पक्षाच्या पाण्यात धुतला तांदूळ होतो. कधीतरी हे सर्व संपेल आणि खऱ्या समतेच्या मानवी हक्काची आणि कर्तव्याची ही पहाट फुटेल, तेव्हाच खरे स्वातंत्र्य आम्हाला मिळेल. धन्यवाद. विनायक सर, अतिशय म्हणजे प्रश्नाला तुम्ही हात घातला. एकच मिनिट. विनायक सर व्यक्त झालेत, त्याविषयी मी बोलेन. विनायक सरांनी अतिशय सुंदर आजची जी दाहक परिस्थिती आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ जेव्हा आपण समजून घेतोय तेव्हा आजच्या वास्तव परिस्थितीकडे डोळे झाक करून बिलकुलही चालणार नाही. आणि विनायक सरांनी साहित्यिक म्हणून, कवी म्हणून कसं व्यक्त व्हायला हवं आणि त्याच्यावर ओरखडे आपले कसे असायला पाहिजेत जेणेकरून ज्वलंत प्रश्न समाजापुढे उभे राहतील, त्याचं एक सुंदर मार्मिक चित्रण विनायक सरांच्या काव्यातून आपल्याला लक्षात आलं. म्हणून पूर्वक धन्यवाद विनायक सर, आपण आमच्याशी जोडला गेलात. यानंतर मी रेखा दीक्षित मॅडमकडे वळतोय, ज्या आपल्या बरोबर जॉईन झालेल्या आहेत. मी रेखा मॅडमना विनंती करेन की अगदी वेळ न घालवता आपण आपली कविता जी आहे ती सादरीकरण करावी. कवयित्री रेखा मॅडम. माझ्या कवितेचं नाव आहे दृष्ट. स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला पसरे प्रकाश, स्वातंत्र्याचा सूर्य उगवला पसरे प्रकाश, तेजाळले भारत माते तुझेच आकाश, तेजाळले भारत माते तुझेच आकाश, झाला झाला डोळे दीपवित भारत विकास, झाला झाला डोळे दीपवित भारत विकास, गगनभरारी घेता घेता पोहोचेल विश्वगुरु पदास, चारी मुंड्या चित करुनिया, चारी मुंड्या चित करुनिया विजयी उंच भरारी, चारी मुंड्या चित करुनिया विजयी विश्व भरारी, तुझीच लेकरे कटिबद्ध तव
संरक्षणास न्यारी. तुझीच लेकरे कटिबद्ध तव संरक्षणास न्यारी. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, हिंदू धर्म हा शोभे जगिवारी. सत्यमेव जयते, हिंदू धर्म हा शोभे जगिवारी. मनोमनी दृष्ट काढते, मनोमनी मी दृष्ट काढते, अर्पुनी तन मन तव चरणी. अर्पुनी तन मन तव चरणी. अर्पुनी तन मन तव चरणी. जय हिंद, जय भारत माता. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद रेखा मॅडम. खरोखरच तन मन आणि धनाने हे काव्य सुमनांजली तुम्ही आजच्या या स्वातंत्र्याच्या महोत्सवामध्ये सादर केलीत. त्याबद्दल मी पालघर पल्पच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर मी कार्यक्रमाच्या मध्ये उपस्थित असणारे मान्यवर प्रमुख अतिथी यांच्याकडे वळेन. सर्वप्रथम मी आमचे मित्रवर्य मार्गदर्शक असे या पालघर परिवारामध्ये जे नेहमीच सर्वसमावेशक असे अष्टपैलू म्हणजे निव्वळ लेखक आणि कवीच नाहीयेत तर ते चित्रपट दिग्दर्शक सुद्धा आहेत. मला अभिमान सांगायला वाटेल की त्यांच्या रॉकेल या शॉर्ट फिल्मला महाराष्ट्र शासनाचा नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेला असे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं काव्यमन एवढ्यावरच थांबत नाही तर ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवोदित या तीनही कवींची साहित्यिकांची सांगड घालून ते साहित्यामध्ये कार्यरत असतात. असं एक नव उभरतं तरुण असं हे व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या बरोबर ते कार्यक्रमामध्ये पालघरमध्ये समाविष्ट असतात. पालघर नव्हे तर महाराष्ट्रभरातील जेवढे पण जिल्हे आहेत त्या सगळ्यांना एक नाव जे ठाऊक आहे असे सर्वांनी प्रमोद सूर्यवंशी सर आमच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि पल्पब साहित्य परिवाराच्या माध्यमातून सर्वांनी प्रमोद सूर्यवंशी सरांचं मी शब्द तुम्हाला मनपूर्वक स्वागत करतोय आणि सूर्यवंशी सरांना विनंती करेन की आपण आपली रचना आपलं अमोघ वक्तव्य सादरीकरण करावं. सन्माननीय सूर्यवंशी सर. नमस्कार. पालघर पब आयोजित समूह ऑनलाईन समूह ॲक्च्युली कधीही पाहुणा म्हणून मला हा पहिल्यांदाच आहे आणि एवढ्या लोकांच्या समोर काय बोलावं आणि कसं काय व्यक्त व्हावं हा मोठा प्रश्न आहे. कारण एवढे दिग्गज ज्येष्ठ आणि आयोजक आणि त्यामध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे असे माझे योगेश सर किंवा दुसरे आमचे दादा सुहास सर असतील. इतकं खेळून ठेवलंय कवी संमेलनाला की बोर वाटत नाही. तर कविता म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आहे. पहिल्यांदा तर स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि अशा नवोदित कलाकार मी कितीही संमेलन केलं तरी अजून सुद्धा मी नवोदितच आहे. तुम्ही मला नवोदितही बोलू शकता असं काही नाही. की कसं असतं देवाची करणी नारळात पाणी ह्या पद्धतीने झालेलं आहे. आणि जी कला देवाने मला दिली आहे मी फक्त माझ्या प्रयत्नाने देवाने सांगितलं की मी तुला कला दिलेल्या आहेत, तुला जे काय सर्व दिलेलं आहे तुला दिलेलं आहे, फक्त तुला पुढे कसं जायचं ते तुझ्या विचाराने जायचं. तुझ्या जे माणसं आहेत ते कसे प्रेमाने जोडायचे आणि साहित्य क्षेत्रात कसं नाव कमवायचं, कला क्षेत्रात कसं नाम कमवायचं हे तुझ्यावरती आहे. फक्त आपलं वर्चस्व टिकून राहणं हाच महत्वाचा आहे. आणि स्वातंत्र्य दिनाच्या जसं स्वातंत्र्य दिन आहे आज आणि इतके क्रांतिकारी आपले देशभक्त त्यांच्या सानिध्याने आज स्वातंत्र्य झाला, त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य झाला. हा देश सोन्याची चिडिया म्हणणारा हा देश आपला. तर अशाच देशाला सांगून नम्र आहे की असंच आपण सगळेजण एकत्र यावं आणि हा तिरंगा तो नेहमी आपल्या नजरेत असतो पण आपल्या हृदयातही ठेवावा की जेणेकरून लाल हा बलिदानाचा आठवण राहावा, पांढरा हा शांतीचा ते ध्यानात राहावा आणि हिरवा हा हिरवट म्हणजे
जो आपल्या डोळ्याने आनंद देणारा हिरवळपणा जो असतो निसर्गामध्ये तो राहावा. आणि चक्र बोललं तर आंबेडकर साहेबांचं मोठं योगदान आहे त्यामध्ये. त्यानंतर असे मिळून तिरंगा बनला जातो. आणि स्वातंत्र्य दिन हा सगळ्यांच्या गुणाने, सगळ्यांच्या बलिदानाने, सगळ्यांच्या नियताने स्वतंत्र झालं. तर एवढंच म्हणेन की सगळ्या आयोजकांचाही आभार, जेणेकरून मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून संधी दिल्याबद्दल. संदीप सर आहेत, योगेश सर आहेत, सूर्यवंशी सर की आणि कार्यक्रम असंच नेहमी घेत राहावं आणि आम्हाला संधी देत राहावं. सादरीकरण धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय सूर्यवंशी सर. सूर्यवंशी सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही माफक शब्दामध्ये व्यक्त झालात. तुमचं व्यक्तिमत्वच एवढं मोठं आहे, कारण निव्वळ फक्त कविता आणि साहित्य या विषयावरच तुम्ही न थांबता समाजातील जे मार्मिक विषय आहेत ते शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाज माध्यमांवर घेऊन येणं आणि राज्य शासनापर्यंत त्याची दखल पोहोचणं ही तुमच्या कमी वयामध्ये खूप मोठा पल्ला तुम्ही गाठलाय. आणि पल्पब साहित्य परिवाराचं ध्येय धोरणच असं आहे की ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे एका उंचीवर पोहोचलेलेच आहेत, त्यांचा आम्हाला नितांत आदरच आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यामधून असं हे युवा नेतृत्व, युवा साहित्यिक, युवा लेखक, कवी कवयित्री पुढे आणाव्यात, ज्या पडद्यामागे लपलेल्या आहेत त्यांना समोर रंगमंचावर घेऊन यावं, हाच या पल्पब साहित्य परिवाराचा एक मोठा जो उद्देश सन्माननीय लीना मॅडम आमच्या सीओ यांनी ठेवलेला आहे. आणि म्हणूनच आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप सरांकडून तुमचं नाव रिकमेंड झालं की तुमचा तो बायोडाटा, तो रिझ्यूम पाहिल्यानंतरच लक्षात येतं. कदाचित ऑनलाईन तुम्ही व्यक्त झालात नाहीत, पण ऑफलाईन जेव्हा सन्माननीय प्रमोद सरांना मी सादरीकरण करताना पाहिलंय, त्यांचा जो शब्द आहे किंवा त्यांच्या मनामधून आलेली ती जी कविता आहे, सर जेव्हा सादरीकरण करतायत म्हणजे पाठांतर एवढं अप्रतिम सरांचं असतं, सादरीकरण एवढं भेदक असतं, देहबोली एवढी सुंदर असते की साक्षात तो प्रसंग, ती कविता उभी राहते. हे मी प्रमोद सरांना पाहिलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद सर आमच्याकडे आज तुम्ही सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल. यानंतर मी पुढील मान्यवर जे आहेत सामान्य बालाजी मुन्नाडे सर यांना मी या ठिकाणी व्यक्त होण्याची विनंती करतोय. सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान्य बालाजी सरांनी विनंती करेन की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. मनामनात उसळतय स्वातंत्र्याच्या कवितेचे स्पंदन आणि सर्वांचं करतो मी प्रथम हार्दिक अभिनंदन. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. आणि म्हणूनच माणसानं व्हायचं असेल तर परिसवावं आणि ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं. अशा सर्व परिससमान बलिदानाचा स्पर्श करून स्वातंत्र्याचं सोनं देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना आणि सोन्यासारख्या मान्यवरांना मी प्रथम मानाचा मुजरा करतो, प्रणाम करतो आणि मी माझी वाणीला मी व्यक्त होतो. पुस्तक माणसाचं मस्तक घडवतं, ज्याचं मस्तक घडलेलं आहे तो कुणापुढेच नतमस्तक होत नाही आणि नतमस्तक झालेला माणूस कुणापुढेच हस्तक होत नाही. हा प्रदीर्घ मानवांचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासामध्ये 1947 पासून आतापर्यंत बरेचसे 15 ऑगस्टचे स्वातंत्र्याचे कार्यक्रम होत राहतात. आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का करावा, 12 वाजता ध्वजरोहण का करावा हे उहापोह मी करणार नाही. काहीतरी वेगळ्या टॉपिकवर या आपल्या पुढे व्यक्त होऊ पाहतोय. कारण स्वतंत्र भारतातील सुंदर भारत बनवण्यासाठी युवकाची भूमिका यावरती फक्त आपले 5 मिनिटं मी घेऊ इच्छितोय. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, स्वातंत्र्य म्हणजे काय यावरती माझा एक दोहा मी लिहिलेला आहे बघा. दोहा असा आहे, नाही येथे मोकळा करी स्वात्मा सोय, नाही येथे मोकळा करी स्वात्मा
सोय उन्नत इसम भुवरी तोच शोचंदी होय मुबिरा तोच शोचंदी होय. याचा अर्थ असा आहे की जो व्यक्तिमत्वाचा विकास आणि कुकर्माचा निकास करणारी व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्य होय. आता महात्मा गांधी जर डब्याच्या बाहेर हाकेल नसतं तर करमचंदचे महात्माने झाले नसते आणि कदाचित भारत देखील स्वतंत्र झाला नसता आणि आपलं काव्यसमज देखील या ठिकाणी झालं नसतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण इतिहासात पाहिलंय पदोपदी अपमान झेलावे लागलेत. आतापर्यंत जे काही क्रांतिकारक होऊन गेले देशभक्त होऊन गेले त्यांच्या वाटेला अपमान आला. पण आजकाल काय होतंय मान अपमान झाला म्हणून लगेच एखादी व्यक्ती एकूण खून करते एखादी मर्डर करते आणि आपल्या हिंसक घटना आपल्या देशामध्ये घडत असतात. मग हे कुठंतरी युवकाची भूमिका म्हणून एक विचार करणं गरजेचं आहे. आज बरेच आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी मुलींचा खून होतो. मग ह्या क्रांतिकारांचा अपमान झाला म्हणून आपण काहीतरी असं व्यक्त होण्यापेक्षा आपण एक युवक या नात्याने आपली कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि मी सांगेन अपमानाने माणूस कधीच मोठा होत नाही. अपमानाने माणूस कधीच मोठा होत नाही तर उलट मोठा होण्याची एक आली संधी असते. आपण असं वाटतं की आपला अपमान झाला की आपण छोटा असतो पण असं मुळीच नसतं. अपमानाने माणूस कधी छोटा होत नाही तर त्याला मोठा होण्याची एक आली संधी असते. बघा एक मुलगा असतो युद्ध चालू असतं जिकडे तिकडे पळत राहतो तोला काय कळत नाही रक्ताचे सडे प्रत्येकाकडे जमिनीवर इकडे तिकडे पडलेला असतात आणि शेवटी तो मुलगा काय करतो एक बाटली घेतो बाटलीत ते रक्ताची माती भरतो आणि आपल्या आईकडे जातो आणि सांगतो आई मला ह्या बाटलीची पूजा करायची आहे. आईलाही प्रश्न पडतो हा मुलगा असा का म्हणतो परंतु आई देखील त्या मुलाचा ऐकते रक्ताची बाटली देवरात ठेवून त्या रक्ताच्या बाटलीची पूजा केली जाते. त्या ज्या ठिकाणी रक्ताच्या बाटलीची पूजा केली जाते या त्या मातेचा माझा हा देश आहे आणि ती माता दुसरी कोणी नसून तर भगतसिंगाची आई आहे आणि ते स्वतः मुलगा म्हणजे भगतसिंग आहे. इतकं देशाविषयी प्रेम आता इथं पाहायला मिळतंय. आता आणि फक्त थोडं मला विडंबन सांगावं लागतंय फक्त 52 मिनिटे 15 ऑगस्टला राष्ट्रगीत म्हणून जर देशभक्ती जागी होते का हे खरंच चिंतनाचा एक विषय आहे असंही मला वाटतं. पहिल्या पानावरच प्रतिज्ञा लिहिली जाते भारत माझा देश आहे. मी लहानपणी असतानापासून मी ऐकतोय पण जेव्हा मी 8वीत गेलो तेव्हाचा मला अर्थ कळाला आणि त्यावर पहिल्या पानावर प्रतिज्ञा आहे पण आजही शिक्षण व्यवस्था त्याला शिकवली जात नाही कारण त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. मग देशभक्ती घडवायची कशी हा एक प्रश्न आपल्याकडे निर्माण होतो आणि शिक्षण व्यवस्थेवरती एक विचार करण्यासारखी एक चिंतनाचा भाग या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच आज देखील देशभक्ती दाखवायची असेल तर देशाची आंतरिक शक्ती वाढवणं तितकंच एक महत्वाचं आहे. आणि आजकाल परिस्थिती म्हणतात परिस्थिती आम्हाला बिघडवते पण परिस्थिती कोणाचं बिघडवत नाही आणि परिस्थिती कुणा सुधारवत नाही. परिस्थिती आपल्याला घडवतो आणि आपणच परिस्थिती सुधारवतो. पंडित नेहरू खूप श्रीमंत होते पण ते कधी आपला बिघडले दिसत नाही. त्यांच्या इतक्या श्रीमंत होते की शिकायला असताना प्रत्येक डोरवरती त्या शाळेची गाडी उभी राहायची पण ते आपल्याला कधीच बिघडले दिसत नाहीत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गरीब होते ते कधी असं मला सांगायचं तात्पर्य काय परिस्थितीमुळं आपण काय केलं पाहिजे परिस्थिती आपण दोष देता आपल्याकडे देशाविषयी जे भूमिका आहे ते तटस्थपणे आपण बघितलं पाहिजे. आणि ह्याचे सर्वच आहे शिक्षक आई वडील समाज भूमिका आहे. हे आपण जर चांगली भूमिका घडवलं तर ह्या आपल्या स्वातंत्र्यानंतरचा भारत जो आहे तो युवकाचा एक सुंदर भारत नक्कीच तयार होईल. आणि आदर्श विद्यार्थी झाल्याशिवाय आदर्श शिक्षक होत नाही. आदर्श विद्यार्थी झाल्याशिवाय आदर्श शिक्षक होत नाही आणि आदर्श आईवडील झाल्याशिवाय आदर्श अपत्य निर्माण होत नाही. म्हणून आपला आदर्श भारत निर्माण करण्यासाठी हे सर्व प्रक्रिया आपण पूर्ण करायला हवी असं मला म्हणून वाटतं. जीवनाचा इतिहास असा घडवा की कोणत्याच इतिहासकाराला आपला इतिहास पुसता नाही आला पाहिजे. जे आजही आपण किती पुसण्याचा प्रयत्न केला तर आपण पुसू शकत नाही असा इतिहास आपल्या क्रांतिकारकानं इथं आपला देऊन गेलेला आहे आणि तसाच इतिहासाची वाटचाल आपला पुढे ठेवावी असं मला वाटतं. जीवनाचा इतिहास घडला की तुमचा इतिहास वाचून इतिहास सुद्धा घडवला पाहिजे. जीवनाचा इतिहास असा घडवा की तुमचा इतिहासाला वाचून देखील दुसऱ्याला इतिहास तुमचा घडवता आला पाहिजे. हे काहीतरी नवीन एक सुरुवात आपण केली पाहिजे. आणि इतिहास
लिहिणारे माणसं, इतिहास वाचणारे माणसं फक्त इतिहास लिहितात, पण इतिहास शोधून काढणारे माणसं नवीन इतिहास निर्माण करतात. ही वास्तविकता नाकारता येत नाही. विद्यार्थी हा एक पाया आहे, त्यानंतर समाज आहे, पालक आहेत, आपण आहोत. आणि मला विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटतं, थोर व्यक्ती व्हायची असेल तर मनातील घोर काढून अभ्यासावर जोर दिला की नक्कीच आपला भारत देशाला एक सहाय्यभूत ठरेल. आणि आज तर कोंबडाकडची खूप स्टाईल आहे, कारण मी आम्हाला शाळेमध्ये पाहतोय, सर्वकडे सांगतोय पण ऐकत नाहीत. कोंबडाकट मारून नट होण्यापेक्षा बुद्धीचा वट बसवून जगावर मात करा, तेव्हाच तुमची खरी ओळख आहे. आणि भारत माता की जय हे जे रचना जी आहे ह्याचे आजी मुल्ला खान भारत माते की जयची स्थापना केली आणि पहिली घोषणा जय हिंद असं देण्यात आली. तर ठीक आहे, आता वेळ खूप होत चाललाय, जास्त मी घेणार नाही. आणि शेवटी एक मला असं बोला वाटतं, जब आदमी को भूख लगती है तब वो खाना खाता है, उसे प्रकृति कहते हैं. जब आदमी को भूख नहीं लगती तब भी वो खाना खाता है, उसे विकृति कहते हैं. लेकिन जब आदमी को भूख लगती है फिर वो दूसरों को खिलाता है, उसे मेरे भारत की संस्कृती कहते हैं, उसे भारत की संस्कृती कहते हैं. ये इथं मी विचार थांबवतो आणि एक मी रचना घेऊन या ठिकाणी पूर्णविराम देतो. रचनेचं नाव आहे हे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य सांग तुला मी कशाने ओळखू. हे स्वातंत्र्य सांग तुला मी कशाने ओळखू, न्यायाने की अन्यायाने, समतेने की विषमतेने. हे स्वातंत्र्य सांग तुला मी कशाने ओळखू, न्यायाने की अन्यायाने, समतेने की विषमतेने, बंधुभावाने की अराजकतेने, यापैकी येते कोणाला आता मी राखू. हे सांग स्वातंत्र्य तुला मी कशाने ओळखू, तुला मी कशाने ओळखीन. हे स्वातंत्र्य सांग तुझे मी काय गौरव गाणू. हे स्वातंत्र्य काय तुझे मी कोणते गौरव सांगू. कर्मकांडाचे की अंधश्रद्धेचे, भिकारीचे की श्रीमंतीचे, आणि मानवतेचे की दानवतेचे, यापैकी सांग मी स्वतःला कोणता मी लेखू. आणि हे स्वातंत्र्य सांग तुला मी आता कशाने ओळखू, सांग तुला मी कशाने ओळखू. हे स्वातंत्र्य सांग आता तुला मी कोणता अभिमान बाळगू. खैरलांजीचा हत्याकांड की मनुष्यांचा वासनाकांड, खैरलांजींचा हत्याकांड का मणिपूरचा वासनाकांड, आणि भ्रष्टाचाराचा की अफरातफरी घोटाळ्याचा, शेतकऱ्याची आत्महत्या का हुंडाबळीचा, तुला मला सांग आता यापैकी कोणत्या भावात मी मोजू विकू. आणि हे स्वातंत्र्य तू सांग तुला मी कशाने ओळखू, मला सांग तुला मी कशाने ओळखू. हे स्वातंत्र्य सांग आता तुझे मी कोणते गीत गाऊ. तुझे गीत गायला माझ्याकडे शब्द न आहेत ना ताल, ताल न आहेत ना सूर, सूर न आहेत ना सूर, जीवन झाले बेसूर, तुझे दारिद्र्य आज कशाने रे झाकू. हे स्वातंत्र्य सांग तुला कशाने ओळखू, सांग तुला कशाने ओळखू, सांग तुला कशाने ओळखू. धन्यवाद. माननीय कविवर्य वळसरांनी मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आणि त्याबद्दल त्याचे पुनश्च धन्यवाद मानतो. आणि पालघर साहित्य पल्पब साहित्य सोहळ्यामध्ये मला आमंत्रित केलं आणि सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद मान्यवर सन्मान्य बालाजी सर. सुरुवात जेव्हा केली सरांनी तेव्हा मला खरोखर प्रसिद्ध कवी अशोक नायगावकरच सर आपल्यामध्ये उपस्थित झालेत की काय अशी शंका आली. आणि सरांनी जी सुरुवातीपासून जी लय पकडली सुंदर पद्धतीने साजरी करण्याचा अंतकरणापर्यंत सरांनी एक उल्लेख केला. झोंबी फेम कवी लेखक आनंद यादव सर यांचा जो भारत माझा देश आहे हा लेख वाचण्यासारखा अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी स्वातंत्र्याची किंमत किंवा स्वातंत्र्याला विचारलेले प्रश्न आजपर्यंतच्या 78 वर्षामध्ये या स्वातंत्र्याने मला काय दिलंय ही सगळी दाहक वास्तव्य सरांनी आपल्या मनोगतातून आणि कवितेतून व्यक्त केलं. मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे उठले क्रांतीवीर. उठले क्रांतीवीर. गुलामगिरीची शृंखला पडे, गुलामगिरीची शृंखला पडे भारत पुण्यभूमीवर. गुलामगिरीची शृंखला पडे भारत पुण्यभूमीवर. अन भारत भूला रक्षण उठले, उठले क्रांतीवीर. अन भारत भूला रक्षण उठले, उठले क्रांतीवीर. अत्याचाराचा वनवा पेटला, अत्याचाराचा वनवा पेटला इंग्रजांच्या अग्नीतून. शेतकरी अन मजूर लुटले,
शेतकरी अन मजूर लुटले लुटले दडपशाहीतून. सामदाम दंड ही नीती, सामदाम दंड ही नीती, सरंजामी सावकारी वृत्ती, फोफावली बेदरकार. अन भारत भूला रक्षण उठले उठले क्रांतीवीर. बंदुकीच्या गोळीने पडती देह धरणीवर, बंदुकीच्या गोळीने पडती देह धरणीवर. देशाच्या मातीला लागली स्वातंत्र्याची स्वप्न उज्ज्वल. देशभक्तीचे बीज हे उगे घराघरातून निघती तिरंगी झेंडे. देशभक्तीचे बीज हे उगे घराघरातून निघती तिरंगी झेंडे. कवी योगेश सांगतो कहाणी भयंकर. अन भारत भूला रक्षण उठले उठले क्रांतीवीर. गुलामगिरीची शृंखला पडे भारत पुण्यभूमीवर. अन भारत भूला रक्षण उठले उठले क्रांतीवीर उठले क्रांतीवीर. मनपूर्वक आभार. मला पल्पक साहित्य माध्यमातून निवेदनाची आणि छोटीशी कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सुरक्षा मॅडमने यापुढची कविता लगेचच सादर करायची आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. देशासाठी लढले जे हुतात्मे त्यांचे स्मरण करू चला. कार्यास त्यांच्या सलाम करू चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. घरदार त्यागुनी दिनरात रडले, देशा सेवेत निस्वार्थीपणी झगडले. आदर्श त्यांचा घेऊ चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. मशाली समक्रांती सूर्य ते लढले, मायभूमीचे पांग फेडले. देशभक्ती रक्तात भिनवू चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. छातीवर गोळ्या फासावर चढले, परंतु बलिदान व्यर्थ न गेले. शौर्य गाथा त्यांची स्मरू चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. अखेर सोन्याचा दिन उगवला, 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला. अभिमानाने तिरंगा फडकवू चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. अनेक शूरवीरांचे रक्त सांडले, वर्णू त्यांची महती गाऊ किती पोवाडे. देशभक्ती तना मनात रुजवू चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. गांधीजी, नेताजी अन सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, फुले टिळक अन राणी लक्ष्मीबाई. क्रांतीवीरांना वंदन करू चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. स्वातंत्र्य गाणं हे गाऊ चला. धन्यवाद. अतिशय सुंदर, खूप छान सारखं आहे. पण वेळेअभावी बोलूया नको. आपण लगेचच रुपाली मॅडम आपल्या पल्प पालघरच्या सचिव पदी असणाऱ्या ह्यांची कविता आपण लगेचच ऐकणार आहोत. रुपाली राऊत आपण. नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे वीर जवान. प्राणपणाला लावूनी स्वातंत्र्यासाठी जे लढले, प्राणपणाला लावूनी स्वातंत्र्यासाठी जे लढले, ते पुत्र भारत मातेचे ज्यांनी आपले घरदार सोडिले. सावरकर, टिळक, सुभाष बाबूंनी देशासाठी प्राण अर्पिले. सावरकर, टिळक, सुभाष बाबूंनी देशासाठी प्राण अर्पिले. राजगुरू सुखदेव, भगतसिंग फासावरती जीवन त्यागिले. भारतभूमी क्रांतीवीरांची, अभिमानी त्या शूरवीरांची. भारतभूमी क्रांतीवीरांची, अभिमानी त्या शूरवीरांची. बलिदानाची आहे परंपरा, महन मंगल या देशाची. जे देशासाठी लढले, आदर्श ठेवून शहीद झाले. जे देशासाठी लढले, आदर्श ठेवून शहीद झाले. प्राणपणाने लढता लढता मातृभूमीचे सुपुत्र झाले. नमन त्यांच्या कर्तृत्वाला, सलाम त्यांच्या धीटाईला. नमन त्यांच्या कर्तृत्वाला, सलाम त्यांच्या धीटाईला. एक पणती लावू हृदयात, अलौकिक त्यांच्या शौर्याला. एक पणती लावू हृदयात, अलौकिक त्यांच्या शौर्याला. अलौकिक त्यांच्या शौर्याला. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. मनातल्या भावना ह्या संदर्भात आजच्या दिवशी हे व्यक्त केलेले आहेत. खूप सुंदर. यानंतर सांगता करताना मला कविता म्हणाविषयी वाटते, सांगाविषयी वाटते, ती लगेचच बोलून आपण मग अध्यक्षांकडे जायचं आहे. स्वातंत्र्याचे गान. माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याचे गान. स्वातंत्र्याचे गान गाऊया, स्वातंत्र्याचे गान.
भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी वेचू पंचप्राण, स्वातंत्र्याचे गान गाऊया स्वातंत्र्याचे गान, भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी वेचू पंचप्राण. अनेक भाषा जात प्रांत परी बोली इथली मंगल, अनेक भाषा जात प्रांत परी बोली इथली मंगल, विविधतेची अमिट परंपरा बंधुभाव निर्मळ, विविधतेची अमिट परंपरा बंधुभाव निर्मळ. सुंदर नगरे आणि कुरणे डोंगर रांग ही क्षितिजाकडे, सुंदर नगरे आणि कुरणे डोंगर रांग ही क्षितिजाकडे, आचंद्र निनादत आहे सूर्य पर्वताकडे, आचंद्र निनादत आहे सूर्य पर्वताकडे. शिवाजी संभाजी मावळ्यांचा इतिहास जाज्वल्य आहे, शिवाजी संभाजी मावळ्यांचा इतिहास जाज्वल्य आहे. संतांची शिकवण करते रक्षण, संतांची शिकवण करते रक्षण, हेच आम्हा वरदान आहे, हेच आम्हा वरदान आहे. इथेच सजल्या शूरवीरांच्या साहसी क्रांती कथा, इथेच सजल्या शूरवीरांच्या साहसी क्रांती कथा, इथेच उरल्या समाधीत त्यांच्या वीरश्रीच्या गाथा, इथेच उरल्या समाधीत त्यांच्या वीरश्रीच्या गाथा. सृष्टीचे गोड स्वप्न आहे माझा भारत देश, सृष्टीचे गोड स्वप्न आहे माझा भारत देश, एकच राहील सदैव हृदयी मानवतेचा वेश, एकच राहील सदैव हृदयी मानवतेचा वेश. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मी सांगतो, शिंगटे सर हे सातारचे विरमाडे गावचे, मर्डेकर कवी मर्डेकर, बासी मर्डेकर. आमच्या सातारा जिल्ह्यात बासी मर्डेकरांच्या नंतर जे नाव उज्ज्वल आणि संपन्न गेले 50 वर्ष करत आहेत सातारचं नाव, ते माझे गुरु आदरणीय शिंगटे सर. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो एक अशा अनमोल त्यांच्या साहित्यावर PhD झाली आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी 4 वर्ष समीक्षक म्हणून पाठ्यपुस्तकात काम केलेलं आहे. पण त्यांनी एकाही शब्दानं कुठं पेपरमध्ये वगैरे त्यांनी कधीच सांगितलं नाही किंवा मी पणा आणला नाही. त्याबद्दल मी त्यांना नतमस्तक होऊन प्रणाम करतो. कारण एवढंसं थोडंसं काय असेल कोणाचं तर लोक 10 पेपर 20 पेपरला न्यूज सोडतात, पण सरांनी कधी सोडलं नाही. आणि वयाचं 74-75 वर्षाच्या दरम्यान त्यांचं साहित्यावरची पकड अप्रतिम आहे. त्यांचं कावार कादंबरी असून द्या आणि सुमीचा नवरा असून द्या, ग्रामीण कथा कशी असते, अण्णाभाऊ साठ्यांचं लिखाण आणि त्यांचं लिखाण त्या तोडीचं किंवा त्या समान तोडीचं लिखाण, त्यांच्या कविता तुम्ही ऐका, कवितेतून शिकण्यासारखं आहे. आणि आज जे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो, काय झालं असेल, अक्षरशः शिंगटे सरांनी मला गेले 2-3 वर्ष मार्गदर्शन केलं आणि त्या 2-3 मार्गदर्शन वर्षानंतरचं हे फळ आहे. आणि त्यानंतर आमच्या लीनाताई, त्यांनी हे सर्व माझ्याची जबाबदारी दिली. शिंगटे सर, मी तुम्हाला तुमची रचना किंवा तुमचं काय थोडं 2 शब्द सादर करायची विनंती करतो. आता खरं तर जे सांगायचं होतं ते सांगून तू टाकलंयस आता, आणि रचना काय सादर करावी हा थोडासा मग प्रश्न पडणार आहे मला. सर्वांना नमस्कार. आजचं काव्य संमेलन म्हणजे अप्रतिम असं झालं. मला खरंच एक सार्थक झाल्यासारखं वाटतं की आजचं सूत्रसंचलन सुहास सर आणि होताराणे सर यांनी अप्रतिम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं प्रथमतः तर आभार मानतोच. आणि लीना मॅडम, खरंच सांगायचं म्हणजे आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने का होईना, ऑनलाईन का होईना, पण ऑनलाईन मी सांगेन की ऑनलाईन नाही, ऑफलाईनच होतं असं मला वाटायला लागले. कारण की सगळे अप्रतिम सादरीकरण सगळ्याचं छान होतं आणि सर्वांनी उत्सुकपणे सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. अतिशय मान्यवर चांगले. त्याच्यानंतर आपल्याला जे आजचे प्रमुख पाहुणे जे लाभले त्यांनी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने त्यांचं मन व्यक्त केलं, तर त्यांचंही मी आभार मानतो. आणि खूप छान सुंदर पद्धतीने हे केलेलं आहे. आणि 2 मिनिटात एक सांगतो तुम्हाला की गावोगावी पारायण चालतात. तर त्या पारायणात काय चालतं, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांच्या गाथांच्या अभ्यासावर ही प्रवचन करणारे किंवा कीर्तन करणारे काय काय कमवतात हे आपण जाणून आहोत सगळेजण. तर पारायणातलं प्रवचनात आणि कसं मी पाहिलेलं थोडंसं 1-2-4 शब्द सांगतो की पारायणातल्या प्रवचनात सोन्याची द्वारका आहे. पारायणातल्या प्रवचनात सोन्याची द्वारका आहे, ऐकणाऱ्याच्या घराला लाकडाचा जोंडका आहे. पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही, बराच काळ पाण्यात राहून दगड सुद्धा भिजत नाही. अमृत काही खरे नव्हे, अमृत काही खरे नव्हे, सत्य तेवढेच पाणी आहे, एवढे जाणून घेणाराही वेदांताहून ज्ञानी आहे. कीर्तनातल्या बुवाला निर्जीव विण्याची साथ आहे,
कीर्तनातल्या बुवाला निर्जीव विण्याची साथ आहे, ऐकणाऱ्याच्या मनात मात्र काळी कुट्ट रात्र आहे. बोलणारा बोलून जातो काळजाचं त्याला काय, बोलणारा बोलून जातो काळजाचं त्याला काय, त्याची असते स्वतंत्र बोली, त्याच्यासाठी व्याली माय. ज्ञानेश्वराच्या पारायणात माऊली सुद्धा महान आहे, ज्ञानेश्वरीच्या पारायणात माऊली सुद्धा महान आहे. प्रसादाच्या पसायदानात सारं कसं छान आहे. श्रीकृष्णाची गीता तुकारामांची गाथा, श्रीकृष्णांची गीता तुकारामांची गाथा सारी आम्ही कोळून प्यालो, सारी आम्ही कोळून प्यालो. दुरितांचे तिमीर जावो म्हणत, दुरितांचे तिमीर जावो म्हणत अष्टगंध उघडून कपाळी ल्यालो. प्रवचन कीर्तन करणाऱ्या बुवात सुद्धा थोडीशी घाण आहे, प्रवचन कीर्तन करणाऱ्या बुवात सुद्धा थोडीशी घाण आहे. सफेद बिनडागी कपड्यातलं सारं कसं छान आहे, सफेद बिनडागी कपड्यातलं सारं कसं छान आहे. वा, अप्रतिम सर, अप्रतिम सर, खूप सुंदर अप्रतिम. नमस्कार. पालघर पल्पप साहित्य परिवार आयोजित स्वातंत्र्याची यशोगाथा या आजच्या काव्य संमेलनाची आता सांगता करीत आहोत. मी रुपाली राऊत आपल्या सर्वांसमोर आभार प्रदर्शनासाठी आलेली आहे. भेटी तुमच्या आले आहे पूर्णहुतीच्या कातर वेळी, भेटी तुमच्या आली आहे पूर्णवतीच्या कातर वेळी, सुचल्या तेसा सादर करीते आभाराच्या चार चोळी. तुमच्या माझ्या ओठामधुनी एकच आता सूर निघावा, तुमच्या माझ्या ओठामधुनी एकच आता सूर निघावा. कृतज्ञतेचा सोहळा बनूनी मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा. आजच्या काव्य संमेलनाचा ऑनलाईन कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व संस्मरणीय पद्धतीने साजरा झाला. या कार्यक्रमासाठी सन्मानित निमंत्रित कवींनी आपल्या कवींना कविता व आपले मनोगत व्यक्त केले, त्यांचे संस्थेच्या वतीने मी आभार मानते. आपले मार्गदर्शक व पल्पक साहित्य परिवाराचे अध्यक्ष माननीय किरण तोडकर सर तसेच संचालिका माननीय सौ लीना पाटील मॅडम यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले म्हणून त्यांचेही खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचेही आभार मानते. पल्पक साहित्य परिवार पालघरचे अध्यक्ष माननीय श्री संदीप पवार सर यांनी या काव्य संमेलनासाठी खूपच श्रम घेतले, याकरिता त्यांचेही खूप खूप आभार मानते. पल्पक परिवारातील सर्व कार्यकारिणी सदस्यांचे तसेच सभासदांचे पल्पक साहित्य परिवार पालघरच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आपण सर्व रसिकप्रेमी रसिकांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी केला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, म्हणून तुम्हा सर्व कवींचे मनापासून खूप खूप आभार. या कार्यक्रमाचे सुंदर आखीव रेखीव पद्धतीने निवेदन करणारे माननीय सुहास राऊत सर व माननीय योगेश गोतारणे सर यांचेही आभार व्यक्त करते. आपल्याला कार्यक्रमाची पत्रिका अतिशय उत्कृष्टपणे कमी वेळात करून दिल्याबद्दल माझी मैत्रीण सौ सुरक्षा मॅडम यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. इतर तांत्रिक बाजू व ह्या सर्व कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या सर्वांचे धन्यवाद. भिरभिरणाऱ्या पाखरांना जरी आभाळाची जोड असते, दिवस मावळू लागतो तशी घरट्याचीच ओढ असते. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानिता आहे, कारण आभाराने होणारी सांगता नेहमीच ही गोड असते. याचबरोबर आजचा हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम इथेच संपला हे अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर करते. सर्वांना धन्यवाद.